प्रसाद म्हणून कुंदा घेत असाल तर जरा सावध व्हा, कारण कुंद्याचा प्रसाद तुमच्या जिभेचा तुकडा देखील पाडू शकतो। ज्योतिबा डोंगराच्या प्रसादाच्या कुंदामध्ये ब्लेडचा तुकडा आढळलाय। शिवाजी पुतळा परिसरातल्या मिठाई दुकानातून एका भाविकानं हा कुंद्याचा प्रसाद घेतला होता। दुकानदारावर कठोर कारवाई करा अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी केली आहे। याआधी ज्योतिबा डोंगरावरील दुसऱ्या दुकानात भेसळयुक्त पेढे आढळले होते, तर आता प्रसादाच्या कुंद्यात ब्लेडचाच तुकडा आढळल्यानं खळबळ माजली आहे। ब्लेडचा तुकडा आढळला। प्रसादाच्या कुंद्यात ब्लेडचा तुकडा आढळल्यानं आता खळबळ माजली आहे। हाच तो ब्लेडचा तुकडा साम टीव्हीवर आपण पाहतोय। आलो असता एका दुकानदारामध्ये गेलो होतो। दुकानदारामध्ये गेल्यानंतर ते पेढेचे पाकिट बनवत असता ते कट करत असताना त्याच्यामध्ये ब्लेड पण मला आढळून आलं। ब्लेड पण आढळल्यानंतर मी त्याला तसं थांबवलं आणि त्याचे फोटो काढले गेले। ज्या भाविकाचे जर आरोग्याशी कोण खेळत असेल तर त्याच्या विरोधात मी कारवाई करायला जिल्हाधिकाऱ्यांना भाग पाडला। हा जो मुद्दा आहे की आता फक्त विक्रीसाठीच लोक ठेवत असतात, पण त्यात काय विकतात आणि काय विकत नाहीत याचा कुठल्याच प्रकारे लोकांना सुद्धा त्याचं हे गांभीर्य नाही आहे। पण कसं आहे, खव्यामध्ये ब्लेड सापडले, लहान मुलं प्रसाद म्हणून खातात, मोठी माणसं खातात, लेडीज खातात, म्हणजे चुकून सुद्धा ते ब्लेड समजा त्यांच्या पोटात वगैरे गेलं तर ते खूप अपायकारक आहे।